रावणाबद्दल सर्वांना माहीत आहे. तो राक्षस वंशाचा होता आणि त्याच्याकडून झालेल्या चुकामुळे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनही केले जाते. तसे तुम्हाला माहीत आहे का की एक महान विद्वान असण्यासोबतच रावण हा भगवान शिवाचा महान भक्त देखील होता. एकदा रावणाने विचार केला की आपल्या प्रिय भगवान शिवाला प्रसन्न का करू नये. असा विचार करून तो तपश्चर्येत मग्न झाला. प्रदीर्घ काळ तपश्चर्या करूनही भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत. म्हणून रावणाने आपले मस्तक कापून शिवाला अर्पण केले. यानंतर त्याचे डोके पुन्हा जोडण्यात आले. यानंतर त्याने पुन्हा आपले डोके कापले, परंतु त्याचे डोके पुन्हा जोडले गेले. अशा प्रकारे त्याने आपले डोके एका मागून एक 10 वेळा कापले आणि प्रत्येक वेळी त्याचे डोके परत वाढले. रावणाची ही तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि वरदानासह त्याला 10 मस्तकही दिली. यावरून रावणाला दशानंद हे नाव पडले. या कथेसोबतच रावणाला 10 डोके असल्याच्या अनेक कथाही प्रचलित आहेत. असे म्हणतात की रावणाला 10 डोके नव्हते, त्याने फक्त 10 डोके असल्याचा भ्रम निर्माण केला. त्याच वेळी काहींच्या मते रावणाला 6 तत्वज्ञान आणि 4 वेद माहीत होते, म्हणूनच त्याला दशकंठी असेही म्हटले जाते. कदाचित याच कारणामुळे त्यांना दशानंद असेही संबोधले जात असावे. तुम्हाला ही पौराणिक कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.